आजच्या नवीन दिवसाची सुरुवात होत आहे एका नवीन प्रवासाने आणि एका नवीन डेस्टिनेशनवर आपण चाललो आहोत. सोबतीला असणार आहे वैष्णवी आणि अभि. तर आम्ही कुठल्या डेस्टिनेशनला चाललो आहोत हे पाहण्यासाठी संपूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका. तर आता इथे आम्ही थोडासा चहा पिऊन घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. चहा प्यायला जिथे थांबलो होतो तिकडेच आम्ही गुगल मॅपवर चेक करून घेतलं होतं की पुढचा संपूर्ण रस्ता कसा असणार आहे. तर गुगल बाबाच्या सजेशननी रस्ता हा क्लिअर परंतु दोघं साईडनी घनदाट झाडांचाच दाखवला. तर मग आम्ही थोडासा चहा पिऊन घेतला. म्हटलं पुढे काही खायला भेटेल पण की नाही, परंतु आमचं लक चांगलं. तर आम्हाला एका ठिकाणी रोड साईडला एक डोसा पॉईंटही भेटला, एवढा मीन्स घनदाट जंगलमध्ये पण. तर आम्ही पटकन थोडासा पोटोबा करून पोटात भर टाकून आणि सुरुवात केली आमच्या पुढच्या प्रवासाला. तर नमस्कार मंडळींनो, मी पूजा. मी आपल्या रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण आता पोहोचलेलो आहोत एनरूट असलेल्या एका श्री इदुपल्ली वनदुर्गा भवानी टेम्पलजवळ. परंतु इकडे पाऊस खूप झाला असण्या कारणाने नदी दुथडी भरून वाहत आहे. तर मग मंदिर कर्मचाऱ्यांनी हे मंदिर बंद ठेवलं आहे, सो दर्शनासाठी जाऊ शकत नाही. तर बाहेरूनच देवीचे दर्शन घेतले आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर आमचा रूट होता फ्रॉम हैदराबाद टू मेदक फोर्ट अँड देन मेदक फोर्ट टू मेदक चर्च. तर आता आपण पोहोचून गेलेलो आहोत मेदक फोर्टला. ॲक्च्युली मेदक फोर्ट आमच्या पहिले प्लॅनमध्ये नव्हता, परंतु गुगल मॅपवर दाखवलं की इकडे फोर्ट आहे. तर म्हटलं चला जाऊन बघूया, तेवढं लांब आलोच आहोत. तर मेदक फोर्ट हा हैदराबादपासून 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तो आमचा एन रूट होता. तर मग आम्ही मेदक फोर्टला जाण्याचं ठरवलं आणि आम्ही फायनली मेदक फोर्टच्या गेटजवळ पोहोचलो आहेत. आणि फोर्टवरून मेदकचा व्ह्यू कसा दिसतो मी तुम्हाला दाखवतो. या फोर्टची उंची इतकी पण नाही आहे. तो बेसिकली या फोर्टला आपण भुईकोट म्हणून कन्सिडर करू शकतो. तर हा फोर्ट नियर अबाउट 12th सेंचुरीच्या अराउंड कन्स्ट्रक्टेड केला गेला आहे असं सांगतात. आणि वन ऑफ द मोस्ट विजिटेड अँड फेमस प्लेस टू विजिट इन द मेदक हा फोर्ट आहे. सो गाईज, जेव्हा पण तुम्ही हा फोर्ट व्हिजिट कराल तर तेव्हा जास्त जिकडे झाडे आहेत तिकडे जायचा प्रयत्न करू नका, कारण सरपटणारे प्राणी मीन्स साप वगैरे काही पण असू शकते. सो फॉर सेफ्टी फॉलो इट. मस्त असे थंड वातावरणात फोटोशूट झाल्यानंतर आम्ही निघालो मेदक चर्चकडे जाण्यासाठी. परंतु गंमत मात्र अशी झाली की गुगल बाबाला आम्ही फॉलो करत करत आम्ही पोचून गेलो एका चिखलाच्या रस्त्यात. मीन्स जिकडनं पूर्ण रस्त्यावर मीन्स साधा रोड होता, तिकडनं पूर्ण रस्त्यावर चिखल होता आणि व्हायला नको होतं ते रेनकोट घालेपर्यंत झालं. अर्थातच पाऊस हळूहळू रिमझिम येऊ लागला होता आणि आम्ही पटकन सर्व पॅक करून निघालो मेदक चर्चच्या वाटेने. तर गुगल बाबाच्या नादात आम्ही फसलो चिखलात. हा जो मीन्स इन्सिडेंट होता किंवा हे जे आमच्यासोबत झालं ते आम्ही कधीच विसरणार नाही. आणि ह्याच गोष्टी आपल्या जर्नी खरं तर मेमोरेबल बनवतात. तर मग या सुंदर अशा आठवणी घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटेला आणि फायनली आम्ही पक्क्या रोडवर येऊन पोचलो होतो. तर बघूयात आता किती टाईम लागतो आपल्याला मेदक चर्चपर्यंत पोहोचण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, संपूर्ण ब्लॉग नक्कीच पहा. चिखलात फसलेली गाडी ओढण्याच्या नादात आमची सर्वांची एनर्जी ऑलरेडी कमी झालीच होती आणि खूप भूक लागली होती. तर मग जेवण केलं आणि मग गेलो चर्चला व्हिजिट करण्यासाठी. तर हा आहे साऊथ इंडियाचा सर्वात मोठा चर्च, मेदक चर्च. तर गाडी वगैरे आम्ही पार्किंगमध्ये पार्क केली आणि त्यानंतर आता आम्ही पोचलो आहोत चर्चच्या मेन एंट्रन्समध्ये. तर जेन्युअनली सांगायचं म्हटलं तर या अगोदर मी कधी चर्चमध्ये गेलेली नाही आहे. तर दिस इज माय फर्स्ट टाईम अँड फर्स्ट डे टू विजिट चर्च. तर मग बघूयात कसा एक्सपिरियन्स असेल माझा, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर फ्रेंड, मेदक कॅथेड्रल चर्च हा वन ऑफ द लार्जेस्ट चर्च फ्रॉम इंडिया, जो की मेदक येथे सिन्स 1947पासून आहे. तर जेव्हा पण तुम्ही साऊथ इंडियासाठीची ट्रिप प्लॅन कराल किंवा मेदकला याल तर नक्कीच या चर्चला व्हिजिट करा. अतिशय शांतता होती आणि एकदम पीस आणि मीन्स ती वाईबच अलग होती. तर कॅमेरा आणि मोबाईल नेण्यास चर्चमध्ये सक्त मनाई होती, म्हणून आम्ही तिकडे काही व्हिडिओ किंवा फोटोज क्लिक करू शकलो नाही. परंतु ही गोष्ट मला प्रत्येक मंदिरातली किंवा प्रार्थनीय स्थळामध्ये असणं आवश्यक वाटतं, कारण मंदिरात गेल्यानंतर आपण पूर्णत्व मीन्स
एक ती पॉझिटिव्हिटी, ती वाईब अलगच असते, तर ती फील करायला पाहिजे. ना की घे हा व्हिडिओ, काढ इथे फोटो, बनवती रील, ह्या गोष्टी नसायलाच पाहिजे खरं तर. तेव्हा फक्त आपण एकांतात त्या परमेश्वराचं नामस्मरण करायला हवं असं मला वाटतं. तर तुम्ही पण माझ्या मताशी सहमत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चर्चमध्ये प्रार्थना करून आल्यानंतर आम्ही चर्चच्या बाहेर येऊन काही मस्त मस्त फोटोज काढले. ते तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बघायला मिळतीलच. आणि चर्चच्या साईडला एक शॉपिंगसाठी काही स्टॉल लागलेले होते, तर तिकडनं आम्ही शॉपिंग केली आणि निघालो आमच्या पुढच्या मार्गाला. मेदक चर्च येथे भरलेल्या मेळ्यामध्ये गुडीशेव रेवड्या खूप दिवसांनी खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो पोचाराम डॅमला. तर पोचाराम डॅम मेदक चर्चपासून अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर आहे. तर मग आम्ही आता ऑलरेडी जसं की तुम्ही बघतायत आम्ही पोचून गेलो आहोत डॅमला. आणि इकडे जरा पावसाचं वातावरण झालं आहे, मीन्स पाऊस येतच आहे, तर सगळे लोक पळत आहेत. आणि आम्ही पण रेनकोट काढतोय घालण्यासाठी. रेनकोट घातले आणि आम्ही चाललो आहोत आता खाली. एक जरा वेगळाच एक्सपिरियन्स आहे, कारण दुथडी भरून नदीचं पाणी वाहत आहे. वरतून पाऊस येण्याची पण शक्यता आहे, मीन्स पाऊस येतच होता ॲक्च्युली. आणि तुम्ही बघू शकता जसं की आभाळ पण भरलेलं आहे. थोडी भीती पण वाटत होती, बट ठीक आहे, खतरों के खिलाडी. तर मंडळींना एक विनंती आहे, तुमच्या रिस्कवर तुम्ही खाली उतरण्याची हे घ्या. मीन्स तुम्ही जर खरंच तुम्हाला चक्कर येणार नसेल किंवा मग खरंच तुमच्यामध्ये तेवढे गट्स असतील तरच खाली उतरून या, कारण पायऱ्या खूप छोट्या आहे. आणि दोघं साईडने हे जे पाणी वाहतं ना, ते बघून डायरेक्ट असं गरगरलं, मीन्स चक्कर आल्यासारखं होतं माणसाला. तर आम्ही आलो खाली उतरून. आणि खाली उतरून आल्यानंतर जे वरून पाणी पडतं आहे ना, त्याच्या तिथे इतके छान स्प्रिंकल्स येत होते. पूर्ण असं एकदम थंड आणि ऑसम व्ह्यू होता खरंच. शब्दात पण वर्णवू नाही शकत मी. खूप छान वाटलं, एकदम शांत, मस्त थंडगार. मेदकमधून वाहत गेलेल्या मंजिरा रिव्हरच्या काठावर किंवा मंजिरा रिव्हरचे पाणी अडवण्यासाठी हा पोचाराम डॅम बांधण्यात आला. तर हा डॅम 1916 ते 1922 दरम्यानपासून इकडे उपस्थित आहे. तर मस्त आमचं सर्व फील घेऊन झाला थंड पाण्यासोबत. जो पण आम्हाला शांतता ते सर्व हवं होतं, तर ते झाल्यानंतर आम्ही अलगद वरती चढत आलो. आणि आता वेळ झाली आहे पुन्हा घराच्या मार्गाकडे जाण्याची, अर्थातच आपल्या सर्वांचा निरोप घेण्याची सुद्धा. तर धन्यवाद मंडळींनो ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन डेस्टिनेशनसोबत. तोपर्यंत तुम्ही आमचे जे पण राहिलेले ब्लॉग असेल ते पटकन पाहून घ्या. आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हसत राहा, खात राहा आणि फिरत राहा. बाय.